रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही गणपती बाप्पाचे डेकोरेशन बघितले। 20-25 गणपती बाप्पा तरी आम्ही बघितले। सकाळी 4 वाजले झोपायला, दुपारचं 12-1 वाजता झोपून उठलं। मग काय नंदूबाईने त्यांचे जेवण बनवलं, मी पटापट त्यांना कामात मदत केली। त्यांच्या घराच्या खालीच एक मंडळाचा गणपती बाप्पा बसतो ना, त्याला नैवेद्य घेऊन दाखवला। बाप्पा एवढा उंच होता की मारुतीपर्यंतच दिसत होता, बाप्पा दिसतच नव्हता। बाप्पाची शेवटची आरती आम्ही खिडकीतूनच केली ना। आम्ही सगळे तयार झालो मिरवणुकीमध्ये विसर्जनाच्या। त्यांच्या मंडळाच्या बायकांनी 30-40 जणींनी असल्या साड्या घेतलेल्या। ही नंदूबाईची जाऊबाई आहे। आणि शेवटी आलो ना बाहेर। जेव्हा गणपती बाप्पा मंडळातून बाहेर निघाला आणि गुलाल उधळला ना, अंगावरती असे सरसर काटे उभा राहिलेले, डोक्यात अशा झिंझिण्या झालेल्या त्या गणपती बाप्पाला बघून। प्रत्येक गणपती बाप्पाला असं मान उंच करून बघावं लागत होतं। मान दुखायला लागली, कारण का एका वर्षी एक असे गणपती बाप्पा होते ना, एवढे सुंदर होते ना। फटाके, ढोल, ताशा सगळ्या ह्याच्यात गणपती बाप्पाची मिरवणूक चाललेली आणि प्रत्येक गणपती बाप्पाचं आहे ना जवळून दर्शन झालं। आणि आमची गंमत अशी होत होती की आम्हाला जे मंडळ दिसेल त्या मंडळात आम्ही शिरायचो, नाचायचं, गायचं, फुगडी खेळायचं। ते मंडळ सोडलं पुढे गेले की परत पाठवायचं, परत दुसऱ्या मंडळामध्ये। हा आहे दक्कनच्या राजा ज्योतिबा। सर्वात शेवटी श्री दत्त गुरु आणि श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले आणि मला तर वाटलं की मी साक्षात दत्त गुरूंचे चरण स्पर्श केलेले। आता म्हटलं बस झालं, रात्रीच्या 12 वाजलेले होते, वडापाव खायचा आणि घरी जायचं। पण कसलं, घरी जाता जाता आम्ही आमच्या पहिल्याच मंडळाचा आम्हाला गणपती बाप्पा दिसला। परत एकदा मनात न निघालं, गणपती बाप्पा खरंच पुढच्या वर्षी लवकर या।